भारत हा तरुणांचा देश आहे असं जगभर बोललं जातं आणि ही तरुणाई आपल्याला शिक्षण उद्योजकतेपासून राजकारणापर्यंत सक्रिय दिसते. म्हणून तर मतदारांमध्ये सुद्धा तरुणाईला संधी देण्याचं प्रमाण जास्त आहे. आपलं पनवेलही याला अपवाद नाहीये. श्री जनार्दन मोरू म्हात्रे उर्फ भाऊ यांचे चिरंजीव श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाद्वारे या सर्व तरुणाईचे प्रतिनिधित्व करतात. शिक्षणाचा प्रचार घरोघरी पोचवून ज्ञान विज्ञान समाजकारण ते राजकारण यांची सुरेख सांगड घालणारे माननीय श्री जे.एम. म्हात्रे यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत कार्यक्षम नगरसेवक श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी खारीचा वाटा उचलला आहे. पनवेल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे आधारस्तंभ आणि पनवेलचे शिल्पकार अशी श्री जनार्दन मोरू म्हात्रे यांची ओळख आहे. जनसेवेसाठी त्यांचा सुरू झालेला प्रवास आजतागायत सुरूच आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये क्रांतिकारी लढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. यात प्रामुख्याने जासेच्या लढ्याचा उल्लेख केला जातो. पुढे त्यांना 8 दिवस नाशिक जेलमध्ये तुरुंगवास भोगावा लागला. पण त्यांनी आपल्या विचारांशी पक्षाच्या नीतिमूल्यांशी तडजोड केली नाही. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तर भाऊ काम करत होतेच, परंतु त्यांच्यासोबत जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टची त्यांनी स्थापना केली आणि या ट्रस्टच्या माध्यमातून जनतेची सेवा ते आणि प्रीतम जनार्दन म्हात्रे करत आहेत. आजच्या काळात शिक्षणाचे असलेले महत्त्व आणि गरज आपण जाणताच आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन महागाईच्या या काळात परिस्थितीमुळे दूर फेकल्या गेलेल्या मुलामुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी इंग्रजी माध्यमाची पण सर्वांना आर्थिकदृष्ट्या परवडेल अशी शाळा सुरू केली. याचा फायदा अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना झाला. फक्त 15 रुपये प्रतिदिवस ही फी विद्यार्थ्यांना आकारण्यात येते. यात मोफत बस सेवाही विद्यार्थ्यांना दिली जाते. आजपर्यंत 1000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला असून आत्ताही घेत आहेत. एवढेच करून ते थांबले नाहीत. 100हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तसेच जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही अनेक विकास कामे त्यांनी घडवून आणली. यात बल्लाळेश्वर मंदिराशेजारील वडाळे तलावात विसर्जन घाट बांधण्यात आला. अनेक रस्त्यांची निर्मिती, डांबरीकरण, रेल्वे स्टेशनवरील पोलीस चौकीची उभारणी, वाचनालये, उद्याने यांची कामेही त्यांनी केली. आरोग्यविषयक जनजागृतीसाठी भाऊ विशेष प्रयत्न करत आहेत. यात आरोग्य शिबिरांचं आयोजन केले जाते. रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. मग या रक्तदान शिबिराचं आयोजन तर ते करतच असतात, पण प्रीतमजी म्हात्रे हे स्वतः या रक्तदान शिबिरात आवर्जून रक्तदान करतात. गरजूंसाठी ट्रस्टकडून 24 तास रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध आहे आणि संपूर्ण पनवेल शहरात ही सेवा म्हात्रे यांच्याकडून मोफत पुरवली जाते. परिसरातील नागरिकांनी त्यांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. 2001 ते 2006 या कालावधीत ते नगराध्यक्ष राहिले. त्यांच्या या कालखंडात अनेक राजकीय विकास कामांचे भूमिपूजन करून विकासाचे बीज रोवले गेले. ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा हॉल किंवा विरंगुळा केंद्राची गरज लक्षात घेऊन भाऊंनी ज्येष्ठ नागरिकांच्या हॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली, सभागृह बांधून दिले आणि ज्येष्ठ नागरिक संघ खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. पनवेल शहरात सुसज्ज असे मच्छी मार्केट झाले. यातून नागरिकांची सोय तर झालीच, याशिवाय रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या. नाट्यरसिकांसाठी व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ असावे या विचारातून भाऊंनी पनवेल शहरात भव्य दिव्य असे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह उभारले. 50पेक्षा जास्त वर्षांपासूनचे कलाकारांचे ग्रुप्स पनवेलमध्ये आहेत. या सर्वांसाठी वाशीचे विष्णुदास भावे नाट्यगृह उपलब्ध होते, पण आज त्यांना आपल्याच शहरात व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. अशा अनेक कलाकारांसाठी पनवेलमध्ये नाट्यगृह थाटात उभे आहे. भाऊ नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा पनवेल शहरात भुयारी गटारीची निर्मिती करून उघड्या गटारी बंद करून रोगराई व त्यामुळे होणारा संभाव्य धोका त्यांनी टाळला. आपल्या दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजांपैकी एक म्हणजे पिण्याचे पाणी आणि ह्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी पुढाकार घेऊन गाडेश्वर डॅमची पाणी साठवण क्षमता वाढवून घेतली. पर्यायाने सर्वांना पूरक अशा पाण्याची सोय करून त्या पाण्याच्या वाटपाचे सुनियोजन त्यांनी केले. नगरपालिकेच्या मालकीचा हा डॅम आहे अशी या डॅमची ओळखच आहे. आजही जुलै 2005च्या महापुराची आठवण झाली की मन सुन्न होते. या दिवशी भाऊंच्या वडिलांचा 10वा होता.
आधीच कुटुंबात दुःखद घटना घडली होती आणि त्यात आलेल्या प्रलयाने खचून न जाता ते पनवेल वासियांच्या मदतीला धावून गेले. जेवढी मदत करता येईल तेवढी त्यांनी केली. JM म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही भाऊंची कंपनी. या कंपनीच्या स्वतःच्या मशीन्स त्यांनी या सार्वजनिक कामासाठी वापरून महापुरामुळे झालेली बिकट परिस्थिती सुधारवण्यासाठी, पर्यायाने नंतर पसरणाऱ्या रोगराईवर नियंत्रण व संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून पनवेलची स्थिती सुधारवण्यासाठी पुढाकार घेतला. आज अनेक महापुरुषांचे पुतळे आपण बघतो, पण त्यांची सुरक्षा आणि स्वच्छता याचे काहीही व्यवस्थापन नसते. मग जर या पुतळ्यांची विटंबना झाली तर त्रास हा सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी भाऊंनी पनवेल शहरातील पुतळ्यांना 24 तास सुरक्षा गार्ड नेमले. रिपब्लिकन आणि आंबेडकरी जनतेला अभिप्रेत असावे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे उभारण्यासाठी JM म्हात्रे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाने पुढाकार घेऊन भूखंड आरक्षित करून घेतला. लवकरात लवकर भवन उभे राहावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कृती समितीची स्थापना करण्यात आली. भवनासाठी मिळालेल्या भूखंडात 18 झोपडपट्ट्या होत्या. तेव्हा या सर्व झोपडपट्टी धारकांना पक्की घरे देऊन त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात सुद्धा JM म्हात्रे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाला यश आले. पनवेलमध्ये अशी अनेक विकास कामे केली गेली. त्यापैकी अजून एक महत्त्वाचे काम म्हणजे नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाची उभारणी. या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन सोहळा JM म्हात्रे यांच्याच कारकिर्दीत पार पडला. आज येथील सर्वच व्यापारी या संकुलामुळे व येथील पार्किंग व्यवस्थेमुळे समाधान व्यक्त करतात. अनेक कामे श्री JM म्हात्रे यांनी घडवून आणली. त्यांच्या ह्या कार्याचा वारसा आज त्यांचे चिरंजीव श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे समर्थपणे पेलत आहेत. पनवेलमधील सामाजिक आणि राजकीय पटलावरील तरुण व उच्च शिक्षित नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता ते विद्यमान नगरसेवक असा त्यांचा प्रवास. लहानपणापासूनच भाऊंच्या संस्कारात पुढे शेतकरी कामगार पक्षाच्या शिकवणीत वाढलेल्या असल्याने जनसेवेसाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी ते काम करत आहेत. शेतकरी कामगार पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आणि पनवेलमधील जनतेनेही त्यांच्यावर सार्थ विश्वास टाकून आपला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी त्यांना दिली आणि प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ही अनेक कामे घडवून आणली. यात रस्त्यांची निर्मिती, रस्त्यांची पुनर्बांधणी, रस्त्यांचे डांबरीकरण, पथदिवे, गतिरोधकावर थर्मोप्लास्टिकचे पांढरे पट्टे बसवणे अशा प्रकारे रस्त्यांची अनेक कामे करून परिसरातील ही समस्या त्यांनी सोडवली. पनवेल शहरात अनेक ऐतिहासिक तलाव आहेत. त्यापैकी एक म्हणजे विश्राळे तलाव. पण या तलावाची दुरावस्था झालेली असतानाच श्री सदस्यांनी तो स्वच्छ करून त्यांच्या सुशोभीकरणाचे काम त्यांनी पूर्णत्वाला नेले आणि आजही ते टिकवून ठेवून विश्राळ तलावाची ओळख बदलवण्याचे काम श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी केले. सार्वजनिक शौचालयांची कामे, खुली गटारे बंदिस्त करून पसरणाऱ्या रोगराईवर नियंत्रण त्यांना करता आले. समुद्र किनारा लाभलेल्या या शहरात मत्स्यशेती व मत्स्य व्यवसाय मात्र जोमात नव्हता. प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन विशेष प्रयत्नातून या व्यवसायाला चालना मिळवून दिली. यातून अनेक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. अशी अनेक कामे करून पनवेलमध्ये सोयी सुविधा त्यांनी घडवून आणल्या. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्येही श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे तितक्याच जोमाने काम करत आहेत. मग यात तरुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रिकेट, कबड्डी यांसारख्या वेगवेगळ्या मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन ते दरवर्षी करत असतात. वर्षातील सर्वच सण मोठ्या उत्साहाने या परिसरात, शहरात साजरे केले जातात. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आणि तो सर्वसामान्यांच्या, गोरगरिबांच्या घरी सुद्धा साजरा व्हावा या इच्छेतून प्रीतम म्हात्रे यांनी 18 टन साखर, रवा आणि मैद्याचे ना नफा ना तोटा या तत्वावर वाटप केले आणि त्यांच्या दारी आनंदाची पणती त्यांनी लावली. स्वरसंगीत, नाट्यसंगीत, काव्य संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन प्रीतम म्हात्रे करत असतात. ते आयोजित करत असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात सिने नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर आवर्जून हजेरी लावतात. या महोत्सवाची दखल संपूर्ण पनवेल शहराने घेतली आहे, कारण यात प्रत्येक पनवेलकराचा आवर्जून सहभाग असतो. प्रीतम जनार्दन म्हात्रे एक असे व्यक्तिमत्व आहे की आपण म्हणू शकतो की ही हॅज सोल्युशन ऑफ एव्हरी प्रॉब्लेम ऑफ नीडी पीपल. कारण ते गरजूंच्या समस्या सोडवण्यासाठी निधीची वाट बघत नाही. ते JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातूनही गरजूंना मदत करत असतात. आजही उन्हाळ्यात श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्याकडून
टँकरने मोफत पाणी पुरवठा केला जातो. पर्यायाने पनवेल शहरातील आणि या परिसरातील लोकांचा पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे. नुसते आश्वासने न देता गरज पडल्यास JM म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ह्या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून काम करून जनतेचे प्रश्न ते सोडवत असतात. म्हणूनच तर म्हटले जाते की ना आश्वासनांसाठी ना सत्तेसाठी, प्रीतम दादा फक्त विकासासाठी. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अडचणी दूर करण्यासाठी श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी हेल्पलाईन नंबरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, जी 24 तास कार्यरत असून आलेल्या तक्रारींवर, समस्यांवर श्री प्रीतम म्हात्रे स्वतः दखल घेऊन त्यांचे प्रश्न सोडवतात. 9326050505 हा हेल्पलाईन नंबर 24/7 कार्यरत आहे. ॲम्ब्युलन्स, पाण्याचा टँकर यांसारख्या अनेक कामांसाठी या नंबरवरून मदत मिळते व सेवा पुरवली जाते. हॅलो, काय मदत हवी आहे आपल्याला? या हेल्पलाईनमुळे आम्हाला ताबडतोब हेल्प मिळते. या भागाशी प्रीतम म्हात्रे यांची नाळ जोडली गेली आहे आणि ती यापुढेही अशीच राहील आणि यापुढेही ते आपल्या सेवेत असणार आहेत. मतदार बंधू आणि भगिनींनो, आता पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांचं पडघम वाजलंय. प्रीतम जनार्दन म्हात्रे पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाचे प्रभाग क्रमांक 18चे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेले आहेत. येणाऱ्या काळात पक्षाच्या माध्यमातून होऊ घातलेल्या कामांसाठी तसेच प्रीतमजींच्या आणि आपल्या सर्वांच्या मनातील सुंदर प्रभागासाठी आपले पाठबळ लागणार आहे. जशी शहरं स्मार्ट होत आहेत तसा आपला प्रभागही स्मार्ट होईल. आपल्या पनवेल शहराला ग्रीन सिटी करून एक वेगळा दर्जा मिळवून देण्याचा मानस आहे. तसेच आपल्या शहरातील सर्व ऐतिहासिक तलावांचे सुशोभीकरण करून विश्राळ तलावासारख्या ठिकाणी ओपन जिम, ओपन स्विमिंग पूल यांसारखी कामे होऊ घातली आहेत. यातून आपल्या पनवेल शहराला एक वेगळी ओळख मिळवून देण्यात मदतच होईल. हीच दूरदृष्टी ठेवून श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे आपल्या समोर आलेले आहेत. तुमच्या आशीर्वादाचं बळ असंच यापुढेही पाठीशी राहील ही अपेक्षा. तेव्हा येत्या निवडणुकीत आपले बहुमूल्य मत देऊन शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनाच आपला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देऊयात. लक्षात ठेवा, प्रभाग क्रमांक 18 श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांची निवडणूक निशाणी आहे कपबशी. कपबशी या चिन्हासमोरील बटन दाबून श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा.